स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 32 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करूया। तर मी तुम्हाला अगोदर दोन व्हिडिओचे कटिंग दाखवलेलं आहे, म्हणजे 28 आणि 30चं। सांगितल्याप्रमाणे आपण कटोरी ब्लाऊजची सिरीज सुरू केलेली आहे, म्हणजे 28 पासून 48 साईज पर्यंत प्रत्येक साईजच्या ब्लाऊजची स्टेप बाय स्टेप आपण इथं कटिंग करणार आहोत। सुरुवातीला 28 साईजचं केलं, 30 साईजचं केलं, आज 32 साईजचं आहे। याच्या पुढचेही असे स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ अपलोड होतील। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजच्या ब्लाऊजची कटिंग करायला एकदम सोपं होईल। बघा, मी इथं उंचीचा बॉक्स म्हणजे जेवढा पेपर लागतो आपल्या उंचीला तेवढं मी इथं कट करून घेतलेला आहे। आपला ब्लाऊज आहे 32 साईजचा, तर 32 साईजचा ब्लाऊज आहे। तयार उंची 13, 1 इंच मार्जिन म्हणजे 14 इंच मी इथं पेपर कटिंग करून घेतलेला आहे। 14 इंचचा पेपर कटिंग केलेला आहे। आता आपल्याला बघा, गळा रुंदी घ्यायची आहे, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। शोल्डर आहे ते आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला समोरील गळा तयार आपला 5.5 इंच आहे, मार्जिन अर्धा इंच म्हणजे 6 इंच आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे। वरती गळा रुंदी 2.5 घेतलेली, खालीही आपल्याला गळा रुंदी 2.5 इंचच घ्यायची आणि मगच मार्क करायचा आहे। त्यामुळे काय होतं, आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित तयार होतो। आता समोरील गळ्याचं मार्क केलेलं आहे अशा पद्धतीने। आता समोरील गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे असा व्यवस्थित असा। समोरच्या गळ्याचा गोलाकार दिल्यानंतर मुंडा घ्यायचा आहे, 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे। 32 साईजच्या ब्लाऊज साठी तयार मुंडा 5 असतो, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 5.5 इंचला मार्क केला आपण इथं एक। वरती 3 इंच शोल्डर घेतलं, खालीही शोल्डर 3 इंच आहे का बघून मगच मार्क करायचं। डबल मार्क करायचं गळा रुंदीला, शोल्डरला, मुंड्याला, त्यामुळे आपलं माप एकदम व्यवस्थित येतं। जर आपलं इथं शोल्डर जर जास्त झालं किंवा कमी झालं तर त्यामध्ये अडचण होते। त्यामुळे आपण इथं जे आहे ते कमी जास्त होऊ द्यायचं नाही, जसं आहे तसं आपल्याला इथं बघा बरोबर घ्यायचं आहे। आता बघा, इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छातीचा भाग किती आहे, होता आपला 8 इंच, 1.5 इंच मार्जिन। हे मार्क करू आपण। हेच माप खाली टाकून घ्यायचं आहे, 8.5 आणि 1.5 इंच मार्जिन म्हणजे 9.5। कमरेचं माप नाही काढलं तरी चालतं। हे बघा, छातीचा चौथा भाग 8 इंच, 1.5 इंच मार्जिन। हे जे आहे ते आपण असं पट्टीनं मार्क करून घेऊ। छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन झालेला आहे। आता आपण मुंडेचे आकार देऊयात। मुंडेचे आकार बघा, कुठल्याही ब्लाऊज असू द्या 2 आकार द्यायचे, 1.5चा आणि 1चा। 2च आकार 1.5चा आणि 1चा असे 2 आकार द्यायचे। आणि हा एक आकार झाला आणि हा एक आकार झाला। हे बघा, असे दोन्ही मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत। आता मुंड्याचे आकार दिल्यानंतर क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे। तर क्रॉसपट्टी कितीची टाकायची, 32 साईजचा ब्लाऊज आहे तर 3 आणि 2.5ची क्रॉसपट्टी टाकायची आहे। सुरुवातीला बघा, इथं 3 ला मार्क केला आपण, 3 ला मार्क केलं आणि 1.5 ला मार्क केलं। तर इथंही आपण फिटिंगच्या बाजूला 2.5 ला मार्क करायचा आहे। 2.5चा बॉक्स तयार करायचा। आता वरती जे अर्धा इंच आहे ना, त्याला कर्व मध्ये बघा इथून 2.5-3 इंचापासून असा आकार देऊन घ्यायचा। यामुळे काय होतं, आपली कटोरी व्यवस्थित येते आणि क्रॉसपट्टी व्यवस्थित येते। त्यामुळे जे ब्लाऊज आहे ना छातीमध्ये एकदम व्यवस्थित बसतो। त्यामुळे हे असं कर्व मध्ये मार्क करून घ्यायचं आहे। हे झालेलं आहे। आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छातीचं माप टाकताना बघा काय करायचं, आपलं जे आहे 9.5 इंचाचा मध्ये काढून घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग 8 इंच आणि 1.5 इंच मार्जिन। हे बघा, हे 9.5चा मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे, 5.25 इंच। किंवा तुम्ही असं डबल फोल्ड टेप करू शकता, असं माप काढायचं आहे आपल्याला। तसं नाही आलं तर मग हे असं माप काढायचं, दोन्ही एकच येतं। ठीक आहे। आता हे झाल्यानंतर आता आपल्याला 1 इंचाचा मुंडा आहे ना, तिथून खाली 2.5 ला एक मार्क करायचं। समोरील गळा आहे तिथं 1 इंच घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते आपण पॉइंट आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहेत। हे बघा, असं हा असा व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। बघू शकता आकार आपले एकदम व्यवस्थित आलेले आहेत।
हे आहे आपलं हे अलीकडे आले व्यवस्थित. आता जर गोलाकार आला ना परत कटोरीचा गोलाकार आपला चुकत नाही. आता हे कट कसं करायचं, जास्तीचा जो पेपर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि 1.5 इंचाचा मुंडा जो आहे ना सुरुवातीला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट एक ठिकाणी आहेत ना, मग 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा. दोन्ही भाग वेगळे वेगळे झाले की मग आपण समोरचा भाग जो आहे तो कट करायचा आहे. इथं गळारुंदीला कट मारून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट एक ठिकाणी ठेवून गळारुंदीला कट मारून हे दोन्ही भाग आपले वेगळे वेगळे झाले. मी खुली बाजू इकडे केलेली, बंद बाजू इकडे केली तरीही चालते. ठीक आहे. आता बघा हे जे आहे ते आपल्याला आता समोरील गळा जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे. आता तुम्ही जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच कट करा, म्हणजे एकदम व्यवस्थित, म्हणजे मार्किंग कटिंग केलेलं आपलं चुकत नाही. हा मुंडा कट करायला विसरायचं नाही, नाहीतर मग मुंड्यामध्ये भरपूर ब्लाऊजमध्ये चुना पडतील आणि बाही जोडताना आपल्याला व्यवस्थित जोडता येणार नाही. आता क्रॉसपट्टी जसा आकार दिला तसा कट करायचा. बघा एक व्यवस्थित आकार आला ना, एका पार्टला जर व्यवस्थित आकार दिला ह्या क्रॉसपट्टीला, कटोरी व्यवस्थित निघते, क्रॉसपट्टी व्यवस्थित निघते, त्यामुळे ब्लाऊज आपला व्यवस्थित तयार होतो. त्यामुळे आकार देताना एक जरी व्यवस्थित आकार आला ना आपला तर सगळा ब्लाऊज व्यवस्थित येतो. त्यामुळे आकार देताना व्यवस्थित आकार द्यायचे आहेत. हे बघा समोरचं भागाचं झालेलं आहे. पाठीमागचा भाग घेऊया. आता पाठीमागच्या भागाला बघा आपण हा आपला मुंडा गळारुंदीला तर आपण इथं कट मारलेला आहे. जेवढा तुमचा पाठीमागचा गळा आहे ना तेवढा घ्या. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे. पाठीमागची जेवढी गळ्याची उंची आहे ना त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. जेवढा गळा आहे तेवढा घ्या. तयार आपला इथं 8 आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 8.5ला आपण इथं मार्क करत आहोत. तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्या. वरती 2.5 इंच गळारुंदी घेतलेली, इथंही आपण 2.5 इंचच गळारुंदी घ्यायची आहे. कारण डीप गळा असेल तर जास्त घ्यायचे आहे, पण नॉर्मल ब्लाऊजचं कटिंग आहे आपलं हे. जेवढं हवं तेवढं घेऊ शकता. आता बघा इथं जसा हवा तसा आकार द्यायचा. चौकोनी ठेवायचा असेल चौकोनी ठेवा, गोल द्यायचा असेल गोल ठेवा, आपल्या आपल्या आवडीनुसार, किंवा दुसराही कुठला आकार आपण इथं हे करू शकतो, मार्किंग करून कट करू शकतो. पाठीमागचा भाग तयार आहे, समोरचा भाग तयार आहे. आता क्रॉसपट्टी पण कटोरी वाढवून घ्यायची आहे आपल्याला. आता कटोरी वाढवून घेताना काय करायचं, हा जो पार्ट आहे कटोरीचा जसाच तसा, ही मूळ कटोरी आहे, त्यापासून दुसरी कटोरी कशी तयार करायची ते बघूया. हे जसं आहे तसं ठेवायचं सुरुवातीला मध्यभागी आणि ह्याला मार्क करून घ्यायचं आहे न हलवता. मार्क चुकवायचं नाही, मार्किंग चुकवायची नाही, जशी आहे तशी करून घ्यायची आहे. कटोरी जशी आहे तशी मार्क केली. आता कटोरी वाढवताना बघा कुठल्याही साईजची कटोरी सेम पद्धतीने वाढवा, फक्त काय बदल करायचा ते सांगते. आता ह्याचा मध्ये काढून घ्यायचा आहे. बघा कुठल्याही मापाची कटोरी घ्यायचा, मध्ये काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं कटोरी वाढवण्याची एकच पद्धत आहे. हे अंतर आहे याचा मध्ये काढायचा. त्यानंतर बघा खाली बरोबर 1.5 इंच घ्यायचं. जितकं अंतर येईल तितकं त्याचा मध्ये काढून घ्यायचा. कुठल्याही साईजची कटोरी वाढवताना, म्हणजे एक सोपं सांगते, म्हणजे प्रत्येक साईजची कटोरी वाढवताना बदल आहे फक्त एकाच ठिकाणी आहे, बाकी जसंच्या तसं. ह्याचा मध्ये काढला, खाली 1.5 इंच घेतलं. हे 28 पासून 48 साईजला व्यवस्थित सगळं बरोबर आहे. म्हणजे हे जे आहे मध्ये काढून खाली 1.5 इंच घेणं सेम. फक्त आता ह्या जे दोन्ही साईडला जे अंतर घेतो ते वेगळं वेगळं आहे. 28 साईजच्या ब्लाऊजला 1 इंच घ्यायचं आहे आणि 32 पासून 36 साईजपर्यंत 1.25 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि 38 पासून 48 साईजपर्यंत 1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, कटोरी साईजनुसार जेवढ्यास तेवढी निघेल, छोटी मोठी होणार नाही. 28 साईजच्या ब्लाऊजला 1 इंच घ्या, 30 पासून 36 साईजपर्यंत 1.25 इंच घ्या आणि 38 ते 48 1.5 इंच घ्या. आता इथं आपला ब्लाऊज 32 साईजचा आहे, 1.25ला मार्क केला आपण. इकडल्या साईडला 1.25 इंचाला मार्क केलं. याच्यामुळं काय होतं, जेवढी आपल्या साईजला पाहिजे ना तेवढीच कटोरी तयार होते. म्हणजे
कमी जास्त बिलकुल कटोरी तयार होत नाही. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं, ब्लाऊज कमी साईजचा आहे पण कटोरी मोठी झाली, मग तो अंगामध्ये ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे आता जे माप सांगितलंय ना ते घ्या आणि नंतर हे क्रॉसमध्ये असं पार्ट जोडून घ्या. हे सेम. आता इथं काहीच अंतर घ्यायचं नाही. तर का नाही घ्यायचं, तर समोरील गळा आपला पायपिंग करताना ओढला जातो गोलाकार, त्यामुळे समोरचा गळा मोठा होतो. त्यामुळे इथं अंतर काहीच न घेता हे मार्क करून घ्यायचं आहे असं. हे बघा हे असं. आणि हे अंतर जास्त झालं तर मग शोल्डर पण उतरतं, समोर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे इथं अंतर न घेता फक्त हे क्रॉस इथं जॉईन व्हायचं आहे. आता इथं किती घ्यायचं, इकडेही जास्त न घ्यायचं. सुरुवातीला फक्त शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच घ्यायचं, अर्ध्यातलं अर्ध, आणि वाढवत वाढवत ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे आपल्याला. सुरुवातीला 1/2 इंच घ्यायचं, अर्धा इथं घेतलं तर भरपूर होतं म्हणून 1/2 इंच घ्यायचं. आणि परत आपल्याला हा आकार आहे तो वाढवत 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 बघा असं सुरुवातीला डॉट डॉटमध्ये यायचं, म्हणजे बरोबर आलंय का नाही लक्षात येईल. बघा बरोबर आलेलं आहे. मग आपण हे मार्क करायचं. अशा पद्धतीनं बघा व्यवस्थित आपली कटोरी तयार झालेली आहे. बघू शकता आकार व्यवस्थित आलेला आहे, गोल आकार एकदम परफेक्ट आलेला आहे. आता हे जसं मार्किंग केलं तसं कट करून घ्या. आणि अगोदरचे 2 व्हिडिओ बघितले नसतील ना, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल, किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तर बऱ्याच जणींचा प्रश्न असतो, ताई हा व्हिडिओ दाखवा, तो व्हिडिओ दाखवा. म्हटलं चला आपण 28 ते 48 साईजची सिरीज बघूया, म्हणजे एक लाईननं आपले व्हिडिओ येतील. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शोधायलाही वेळ म्हणजे वाचणार आहे. बघा हे झालेलं आहे आपली कटोरी. आता बरोबर आले का बघण्यासाठी हा पॉईंट ह्या पॉईंटवरती ठेवायचा. कमी जास्त अंतर झालं तर कट करा, नाही झालं तर ठीक आहे. कारण काय होतं, मार्किंग करताना कटिंग करताना थोडंफार आपलं किंचितसं कमी जास्त होतं, ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे कटोरी आपली व्यवस्थित तयार होते. बघा एकदम व्यवस्थित कटोरी तयार झालेली आहे. आता आपण माप कशाचं काढायचं आहे, भाईचं माप काढताना बघा आपल्याला डबल फोल्ड घ्यायचा आहे. पेपर आहे ना तो डबल फोल्ड घ्यायचा आहे. कुठल्याही साईजचं भाईचं कटिंग करा, डबल फोल्ड पेपर घ्या. भाईची उंची तयार 5 इंच आहे. बिगर अस्तरचं ब्लाऊज आहे. बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. बघा हा पॉईंट लक्षात ठेवा. अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन अर्धा इंच घ्या, बिगर अस्तरचा असेल तर 1.5 इंच घ्या. हा आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मार्जिन मी इथं 1.5 इंच घेतलेला आहे. तयार ब्लाऊजची उंची 5 इंच आहे. 5ला मार्क केलं. आता आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा 14 भाग आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे. कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या. भाईची घडी घेताना कोण घडी म्हणतं, किंवा भाई रुंदी किती घ्यायची, तर छातीचा 4था भाग घ्यायचा आहे. आता इथंही आपल्याला तेच मार्क करायचं, म्हणजे 1.5 इंच मार्जिन, 5 इंच भाईची उंची, म्हणजे आपल्याला माप आपलं व्यवस्थित येईल. हे पॉईंट आपण जोडून घेऊया वरच्या आधी. म्हणजे रुंदी उंची आपली व्यवस्थित येईल. आता बघा 5 इंचाची भाईची उंची आहे, 1.5 इंचाला पण मार्क करू, म्हणजे लक्षात येईल. 5 इंचाची भाईची उंची आहे. कॅप हाईट आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. 5 इंच भाईची उंची, 5 आणि 5.5 इंच भाईची उंची असेल त्यावेळेस कॅप हाईट आपण 2.5 इंच घेतो. इथं आपण 2.5 इंच घेतलंय. भाईची उंची 5 इंच आहे. 2.5 इंच घेतलंय, तिथं खाली आपल्याला बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे. आता खाली 2 मार्क करायच्या, 1 इंचाला आणि 2 इंचाला. 2 आकार असतात भाईचे. 2 आकार देण्यासाठी 2 मार्क करायच्या, 1 इंच आणि 2 इंच. आता आकार देताना बघा सुरुवातीला इथून सुरुवात करून इथं यायचं आहे सहज बघा. आणि आकार जर आपला असा दिला तर बघा आकार भाईमध्ये व्यवस्थित येणार आहे. त्यामुळे हा असा आकार देऊन घ्या. हा एक आकार झाला. आता दुसरा आकार देण्यासाठी हे 1.5 इंच खाली घेतलं ना आपण, इथून खाली 2.5 इंचाला बरोबर मार्किंग करायचं आहे. हे बघा असं. आणि 2.5 इंचाला जिथं मार्क केलं तिथं खाली आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथून सुरुवातीपासून फक्त बघा काय करायचंय, भाईचे आकार चुकतात त्या ताईंसाठी खास टिप्स आहे. हे फक्त ह्या पॉईंटला जॉईंट व्हायचं आहे. म्हणजे अगोदर आपल्याला 1.5 इंच घ्यायचं, हे इकडं अलीकडं आलेलं सोडून. बरं आता हे 1.5 इंच घेतलं, इथून खाली 2.5 इंच घ्यायचं, हे अर्धा इंच आतमध्ये, आणि ह्या पॉईंटना हे पॉईंट जॉईन करायचं आहे. बघू शकता आकार असा जर आला ना परफेक्ट आकार येतो. आता दंडगीर किती आहे आपला, 5.5 इंच दंडगीर आहे. 32 साईजचा ब्लाऊज आहे. दंडगीर 5.5, 1.5 इंच मार्जिन. आता हे पण पॉईंट आपण मार्क करू दोन्ही.
आता कट करताना कसं कट करायचं, हे क्रॉस आहे ना हे वरचं हे कट करून टाकायचं, म्हणजे दंडघेरचं माप टाकलं त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलं, हे हा क्रॉस भाग आहे कट करायचा. आता तुम्ही म्हणसाल बऱ्याच जणींना वाटतं की हे बाहेरून आपण इथपर्यंत घेतली बरोबर, मग जोडताना कमी पडेल का, तर इकडच्या साईडने आपण जोडत असतो. हे इथं बरोबर आहे, हा दंडघेर आहे आपला, इकडल्या साईडनी बाही जोडतो. हे इकडचं क्रॉस कट केलेलं आहे ते दंडघेरमध्ये फिटिंग आपली सरळ लाईनमध्ये येते. असंही बऱ्याच जण कट करतात, पण हे केल्यामुळं काय होतं फिटिंगची लाईन सरळ येते. त्यामुळं बाहीचा कपडा एखाद्या वेळेस काय होतं बाहीचं मार्जिन जास्त आहे ब्लाऊजचं कमी आहे हे होऊ नये म्हणून हे वरचं क्रॉस कट करायचं. बाही आपण इकडच्या साईडनं जोडतो, हा दंडघेरचा पॉईंट आहे. सुरुवातीला 1.5 इंच जिथपर्यंत घेतलं ना तिथपर्यंत दोन्ही पार्ट एकदा कट करायचे दोन्ही, आणि मग हा बाहेरचा जो आकार दिला ना आपण तो अगोदर कट करायचा, आणि मग बाही उकलून घ्यायची आपल्याला. बाही उकलून घेतल्याच्या नंतर मग हा पार्ट आपल्याला कट करायचा आहे. कुठून कट करायचा, 1.5 इंच जे अंतर घेतलं ना त्याच्या पुढं. आणि हे बघा हे असं पाण्यासारखा हा आकार आला पाहिजे आपला हा, त्यामुळे काय होतं आपली बाही एकदम परफेक्ट आणि बरोबर निघते. हे बघा अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथं संपूर्ण 32 साईजच्या ब्लाऊजचं पूर्णपणे कटिंग करून दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, पुढच्या वेळेस आपण म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये 34 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग बघूयात. दोन्ही व्हिडिओ बघितले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देईन, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.